लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। भडणे इथं द्वारकाधीश संस्थांच्या पंढरपूर पायी दिंडीचे भक्तिमय वातावरणात स्वागत। शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील सुमारे 150 वर्षाची परंपरा लाभलेल्या द्वारकाधीश संस्थांच्या पंढरपूर पायी दिंडीचे भडणे इथं भक्तिमय वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले। हरिनामाच्या गजरात दिंडीचं गावात आगमन होताच ग्रामस्थांनी घरोघरी सडा रांगोळी काढून आणि औक्षण करून वारकऱ्यांचे स्वागत केले। संपूर्ण भडणे गाव विठ्ठलाच्या भक्तिरंगात रंगून गेले होते। विखरण ते पंढरपूर असा सुमारे 550 किलोमीटरचा प्रवास ही दिंडी 27 दिवसात पूर्ण करते। या प्रवासादरम्यान नित्य हरिपाठ, कीर्तन, प्रवचन आणि भजनाच्या माध्यमातून अध्यात्मासोबत सामाजिक प्रबोधनही केलं जातं। यावेळी हरिभक्त परायण शंकर महाराज यांचा माजी सरपंच तथा शिंदखेडा तालुका वारकरी साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष पांडुरंग माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच शिंदखेडा पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। दिंडीत सहभागी वारकऱ्यांसाठी ग्रामस्थांनी चहा नाश्त्याची व्यवस्था केली होती। गावातील भजनी मंडळ, वारकरी मंडळ आणि ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले। यावेळी हरिभक्त परायण अशोक महाराज यांनी कीर्तनातून युवकांनी व्यसनापासून दूर राहावे, मुलांवर चांगले संस्कार करावेत, पाणी अडवा पाणी जिरवा, वृक्ष लागवड, बेटी बचाव बेटी पढाव आणि व्यसनमुक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले। भक्ती, संस्कार आणि सामाजिक जागृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळालेल्या या दिंडी सोहळ्यानं भडणे गाव भक्तिमय वातावरणानं भारावून गेले। कार्यक्रमास माजी लोकनियुक्त सरपंच गिरीश देसले, विनायक पवार, विशाल माळी, चेतन पाटील, कथेसिंग गिरासे, नामदेव पाटील, धनराज देसले, विश्वनाथ पाटील, पाजलू पाटील, विठोबा खरखार, हरिभक्त परायण अशोक महाराज, हरिभक्त परायण उमेश महाराज, हरिभक्त परायण प्रमोद पटवर्धन, संजय जोशी, चोपदार संतोष गिरासे, हरिभक्त परायण नारायण महाराज, भडण्याचे पोलीस पाटील युवराज माळी यांच्यासह ग्रामस्थ व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक भूषण पवार। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।